दंडवतपणा मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ तसेच इतर काही दुर्मिळ मंदिर सध्या जायकवाडी धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे अनेक मंदिर सध्या उघडे झालेले आहेत आणि ते स्थान दर्शन करण्यासाठी आम्ही सध्या काय नाव तुमचं विलास परसाई आणि त्यांचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आपण हे सर्व मंदिर पाहणार आहोत साईडचा परिसर देखील आपण पाहणार आहोत आणि तेही नव्हे तर 2019 मध्ये प्रथमच चिंच कपाटाचं स्थान उघडं झालेलं होतं तेही स्थान आपण तिथून जवळून ते वंदन करणार आहेत चलणार आमच्या बरोबर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तुम्ही चिंच कपाट पाहिलेलं नाही ना आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे हा दंडवत प्रणाम चला आता आपण या हा होडीवरती आपण आलेलो आहोत आणि हे सर्व जे आहे सध्या लाईव्ह दर्शन आपण करत आहोत अतिशय दुर्मिळ दर्शन आता सगळ्यात महत्त्वाचं या साईडला पहा जे संगमेश्वर स्थान आहे नागदेवाचार्यांचं या इकडे नागदेवाचार्यांचं जी अनुसरण भूमी आहे ती आपण पाहत आहोत साईडला अनेक दगड आपल्याला सध्या प्रथमच उघडे झालेले दिसत आहेत नागदेवाचार्यांचं अनुसरण स्थान त्या ठिकाणी जे आहे पुरातन महादेव मंदिर होतं सर्वज्ञांचं त्या ठिकाणी चौकीमध्ये आसन स्थान आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण जातोय या ठिकाणी बाळकृष्ण महाराज जे आहे त्यांचं एक मठ होतं म्हणतात शंकर महाराजांचं मठ होतात आणि आपण त्यालाही प्रदर्शन घालणारे 2019 मध्ये आम्ही त्या साईडला गेलो होतो खाली एक मंदिराचे बरेचसे अवशेष खाली आहे आणि आपण प्रत्यक्ष लांबून दिसणारं जे पुरातन मंदिर आहे ते देखील आपण सध्या पाहणार आहोत हा चालेल काय मित्रांनो अतिशय सुंदर हे स्थान आहे या साईडला जे आहे एकदम हळू फिरवायचं हा हा या साईडला जे आहे हे पूर्ण जायकवाडीचं जे बॅक वॉटर आहे ते दिसत आहे त्या साईडला आता होडी जी आहे आता सध्या परतीचा प्रवास सध्या चालू आहे रामडोह जे वरखेड साईड त्या परिसरामध्ये ती होडी चाललेली आहे पलीकडचं जे बेट दिसतंय आपल्याला लांब ते आहे खडकुली नागराज बाबांनी तिथे ते मंदिर बनवलेलं ते आहे तिथं साधारण 5 स्थाने आहेत इंद्रभटा फुटा प्रसाद दान नगर भविष्य कथन आणखी गोविंदावर कपाट पडणे स्थान असे त्या ठिकाणी आहे आणि आपण जे आहे या पुरातन मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत वा फार एक आगळं वेगळं दर्शन आपल्यासाठी होत आहे त्या ठिकाणी आणखी एक घोडेखाना म्हणून आहे तोही आम्ही पाहिलेला आहे आणि जवळपास 5 ते 6 वर्षानंतर जायकवाडी धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अनेक स्थान सध्या उघडे पडलेले आहेत सर्व सद्भक्तांनो या ठिकाणी तुमचं गाव कोणतं रामडोह हा रामडोह मधली काही मुलं आहेत काही व्यक्ती आहेत माझ्या बरोबर त्यांचा प्रचंड उत्साह आहे
आणि त्याने सांगितलं गुरुजी चला आमच्या बरोबर तुम्हाला जे पाण्यातली स्थान आहेत ते दाखवतो आणि मी जे जे काही स्थान वंदन करणार आहे पाहणार आहे तेही तुम्हाला आहे तसंच दाखवणार आहे। सर्व सद्भक्तांनो हे कार्य केवळ परमेश्वरच घडून आणतात। या लोकांचा प्रचंड उत्साह, आवाज जास्त येऊ नये म्हणून एकदम हळूहळू चालवतात। आणि तेवढंच नव्हे, आपण जात असताना आपण बरेचसे लोक येतो स्थान वंदन करतो पण आपण साईंना कधी संगमेश्वरचं स्थान आपण पाहिलेले नाहीये। आदरणीय नागदेवाचार्य यांची जी दीक्षाभूमी आहे, अनुसरण भूमी आहे, ती या ठिकाणी आहे वरती। त्या ठिकाणी पुरातन महादेव मंदिर होतं। त्या ठिकाणी चौकीचे काही आसन स्थान आहे, महास्थान आहे, ते आपल्याला दिसत आहे। सगळीकडे जुने दगडांचे अवशेष सगळे आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर हे पाहत असताना आपण जायकवाडीचं जे काही बॅकवॉटर आहे ते आपण पाहतो या साईडला। त्याचबरोबर या साईडला अनेक गाड्या आपल्याला दिसतात। रामडोहोहून खडकुली स्थानासाठी दर्शनासाठी येतात। अनेक होड्या त्या ठिकाणी लागलेल्या आपल्याला दिसतात। त्याचबरोबर आपण इकडे जे आहे मठ पाहिलेला आहे, घोडाखाना आहे तेही आपण पाहिलेलं आहे। आणि तेवढंच नव्हे, या ठिकाणी 3 संगमेश्वर आहे। एक संगमेश्वर जे बेट आहे आणि पुढे एक मंदिर दिसतं त्या साईडला एक, आता ते रोकडोबा म्हणून प्रसिद्ध आहे। जुनं सावखेडा जे गाव आहे त्या ठिकाणी वरती टेकडी आहे, अनेक अवशेष त्याही ठिकाणी आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या 65 लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत। आता आपण जे आहे या स्थानावरून संगमेश्वरच्या स्थानावरून आता निघालेलो आहे चिंच कपाट, ज्या ठिकाणी आतमध्ये एक गुहा आहे, केव आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची पवित्र 4 स्थाने आहेत आणि जवळपास 20 ते 25 फूट खाली त्या लेवल पासून खाली आहे। आणि एक चिंचेचं जे झाड आहे, ते चिंचेच्या झाडाच्या परिसरामध्ये आपण जातोय। जर काही अवशेष दिसले तरी तुम्हाला दाखवणार आहे। खाली एक ओटा बांधलेला आहे, त्याला जाळी आहे। आणि 2019 मध्ये मीही या स्थानावरती आलो होतो, ज्या स्थानामध्ये मी ओढला गेलो, ईश्वरी मार्गामध्ये थोडीशी माहिती मिळाली, तेच माझं चिंच कपाट स्थान, संगमेश्वर स्थान, खडकुली येथील पवित्र स्थान जे आहे त्यांच्यामुळेच मी वेधला गेलो। आणि केवळ आपण सर्व भाग्यवान आहोत। जरी आपल्याला स्थानाचं दर्शन घडलेलं नसेल तरी देखील इथले जे काही सद्भक्त आहेत यांनी 2019 मध्ये खाली चिंचेचं जे झाड आहे त्याला असं मोठं एक दोर बांधलेला आहे, आणि वरती त्याला थर्माकोल बांधलेला आहे। आणि ते सापडावं म्हणून या ठिकाणी तब्बल आम्ही 5 ते 6 वर्षानंतर आलेलो आहे। आता ते चिंचेचं कपाट आहे, चिंचेचं झाड आहे, आपण सध्या वंदन करत आहोत। हेच जे थर्माकोलचं जे काही हे थर्माकोल ज्याला बांधलेलं आहे ते आहे चिंचेचं कपाटावरती जे आपलं स्थान आहे त्याच्यावर बांधलेलं ते थर्माकोलचं खाली मोठी दाव आहे। आपण त्या स्थानाच्या वरती आलेलो आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणाहून आपण सर्वांनी वंदन करूया। आणि हे जे काही चिंच कपाटचं बांधलेलं जे काही दोर आहे, हे थर्माकोल आहे, हे खाली भुयारातून आणि वर चिंचेचं झाड आहे त्याला हे बांधलेलं आहे। आणि इथंच ते झाड आहे, त्या पवित्र भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहेत। मी या ठिकाणी जे आहे नतमस्तक करतो। या भूमीला स्वामींनी सांगितलंय कळस दिसलं तर तिथून वंदन करा, पण हा परिसर जो आहे
हा चिंच कपाट आहे. साधारण किती पाणी असेल आता वरती? आता आणखी काही फूट जे आहे वरती आहे आणि त्याच्या खाली चिंच कपाट आहे. सर्व सद्भक्तांनो, आता आपण इथूनच जे खाली भुयार आहे, जे गुहा आहे, जे 4 स्थान आहे त्याच्या वरती आहे. साधारण 8-10 फूट आणखी पाणी वरती आहे आणि चिंच कपाटचं जे काही स्थान आहे हेच आपण सध्या वंदन करत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता दर्शनासाठी जर यायचं असेल तुम्हाला तर संगमेश्वर स्थानासाठी या ठिकाणी कपाटे भाऊ आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे. धनगर पट्ट्याहून जे आलेला आहे त्यांचाही नंबर दिलेला आहे. आणि इकडे कोण आहे आता? हां रामडोह परिसरातून जर आपल्याला यायचं असेल, काय काय नंबर दादा? 9765 320 700. काय नाव? शांतीलाल म्हणून एक दादा आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. पुन्हा 9765 320 700 अशा पद्धतीचा सोपा नंबर आहे. हा आणि हा इकडचे जे आहे ब्राह्मणी, घटसिद्धनाथ, सुरेगाव, गळनिंब आणि कोटेश्वर असे तिकडची 5 स्थाने आपण या ठिकाणी वंदन करतो. सर्व सद्भक्तांनो, मला राहवत नाहीये आणि म्हणून आपण सध्या जे आहे चिंच कपाट या स्थानाच्या परिसरात आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि पवार गुरुजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हां दंडवत प्रणाम दादा. दंडवत प्रणाम. हां आपण कुठून आलेला आहे? रामडोहवरून. रामडोह. तुम्ही हुडीचं काम बोट सर्व बोट देता? सर्व सेवा देतो. ओके. लोक येतात ना आता? लोक येतात, आता बरेचसे लोक येतात. लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे येताना? लोकांनी येताना काळजी घ्यायला पाहिजे की आम्ही जसं सांगतोय तशा प्रमाणात बसायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आम्ही सांगतो त्यांना काही असं बसा, असं उतरा, असं ते आम्हाला तेवढे सहकार्य लोकांनी करायला पाहिजे. तुम्हाला भेटून कसं वाटलं आज? खूप चांगलं वाटलं आमचं. का आम्हाला वाटतंय की आता या जाहिरातमुळं लोक जास्तीत जास्त दर्शनाला येतील, लोकांपर्यंत हा निरोप पोहोचेल आणि आमचाही थोडंसं पोट पाण्याचा प्रश्न त्याच्यातून सुटण्याचा मार्ग आहे. आता आपण जे संगमेश्वरचं स्थान आहे ते सध्या वंदन करत आहोत आणि पूर्ण प्रदक्षिणा आपण सध्या घालत आहोत, जेणेकरून याही स्थानाचं दर्शन आपल्याला घडावं ही माझी एक इच्छा होती. हे पाय जे हुडीवाले आहेत त्यांनी कंटाळा न करता अशा उन्हातही माझ्याबरोबर आलेत. मारलेले आपण पहा.
आणि पूर्णपणे या संगमेश्वरचे जे काही बेट आहे त्याला आपण प्रदक्षिणा घातलेली आहे आणि हे सध्या आपण लाईव्ह पाहत आहोत। आता अनेक लोक सध्या होडीनं या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये भ्रमंती करत आहोत। आता पुन्हा आपण या साईडला चाललोय। दंडवत 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 आलो 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 तिकडेच येतोय। आता पहा लोकांची इच्छा आहे तिकडे या म्हणून आपण तिकडे जाणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेने आज प्रथमच हे जे काही पात्र आहे ते सध्या आपण पाहत आहोत। सर्वांना दंडवत प्रणाम। अनेक भक्त सध्या आलेले आहेत। धनगरपट्टीची आहे। आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ना। बर बर बर। आणि हे जे सद्भक्त आहेत धनगरपट्टीचे आहेत। आपण बऱ्याच वेळेस धनगरपट्टीला येतो, बऱ्याच वेळेस ते मुक्कामाची व्यवस्था करतात ते शाळेमध्ये। हे मी पाहत असतो आणि नुसतं मुक्कामाची सोय नाही तर जेवणाची सोय करतात, भांडे वगैरे सर्व जेवणाची वगैरे व्यवस्था करतात। आणि जर दिंडी आली असेल किंवा आणखी आपण कुणी येणार असेल तर मी इथलाही नंबर दिलेला आहे, यांच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला जेवणाचं भोजनाचं सगळी व्यवस्था होऊन जाईल। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। आता आपण जे रामडोह आहे त्या परिसरातून आपण जे स्थान आहे संगमेश्वरचं स्थान त्या स्थानाकडे चाललेलो आहोत। सर्व सद्भक्तांनो ते प्रत्येक आपण दगड पाहत आहोत, याला शेवाळलेले आहे पहा आणि कायम हे पाण्यात असतं। 6 वर्षानंतर तब्बल 5 ते 6 वर्षानंतर हे उघडं झालेलं आहे। आता आपण आपल्या स्थानाकडे निघालेलो आहे। आपण आता स्थान वंदन करणार आहोत। हा फोटोवाला आहे। सध्या सायंकाळच्या दिशेने वाटचाल चालू आहे। अनेक भक्तगण कमी झालेले आहेत आणि आता आम्ही सध्या स्थान वंदन करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आणि परमेश्वराला ही मागणी करत आहे की पुढे अनुसरणाचा योग देखील घडू द्यावं, हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे। रामडोह या परिसराकडूनही अनेक लोक सध्या या ठिकाणी आलेले आहेत। आज श्री क्षेत्र खडकुली या स्थानावरती आपण आलेलो आहोत आणि सध्या रामडोहहून खडकुलीकडे जाण्याचा मार्ग जे काही होड्या वगैरे आहे ते या ठिकाणी आहेत। आणि इथले रामडोह येथील सरपंच ज्ञानू ना बुरुडे दादा या ठिकाणी आहेत। आमची जवळपास 5-6 वर्षापूर्वी भेट झाली होती आणि आता भेटूनही मला खूप आनंद झाला। दादा आज कसं वाटलं तुम्हाला? फ्रेश वाटलं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय।
आज आम्ही श्री क्षेत्र खडकुली या स्थानावरती आलोय आणि या ठिकाणी अनेक सद्भक्त आहे. कुठून आलात आपण सर्व? रामडोह जे होडीची सेवा करतात ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. या साईडला आपल्याला मंदिर दिसत आहे श्री क्षेत्र खडकुली.